चिन्मय शुभम चालले वन डेच्या ट्रिपला। चल लकी बाय। शुभम मेरे लिए खाऊ लेके आना उधर से। उधर चिकन बनेगा, लेके आता हूँ। चिकन नहीं चाहिए, चिकन तंदूरी चलेगा। हाँ सर आता या ना जे पोचले आहेत ना त्यावर धुवून घेते। साबणांचा अख्खा बॉक्स तरी साबण घेऊन शाले मी आंघोळीचं आणि सगळं अंगात दवाचा उठल्यापासून। आता मोनिशचा नाश्ता रेडी झालेला आहे। जे चहा कसा ओढला सोप्यावर। बाबा बाबा लकीला खाऊ घेऊन आला का काय? मम्मीला नाही आणलास का? ओ लोणावल्याची चॉकलेट, हे कोलगेट, मेडिमिक्स मेडिमिक्स साबण का आणलं? मोनिशला पण आता जेवण वाढलंय मस्त। जेवणामध्ये ना चिकन आहे, सुकट बनवले मस्त, आणि आंबा, कांदा आणि तांदळाच्या भाकऱ्या। मंडळी आपल्या आता भाकऱ्या झालेल्या आहेत 40। आता या 25 भाकरी तिकडे पसरून ठेवल्यात या, कारण की ते अजून थोड्या गरम आहेत त्याच्यामुळे। आणि ते या 15 भाकरी। नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। तर मंडळी छान अशी मी आपल्या ब्लॉगला खूप सकाळी सुरुवात केलेली आहे, आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल की एकदम सकाळी सुरुवात झालेली आहे आपल्या ब्लॉगला आज। तर चला आजच्या दिवसभरामध्ये जे पण काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यांनी त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आणि जे कोणी आपला हा ब्लॉग पहिल्यांदा पाहत असतील आणि त्यांना जर आपला ब्लॉग आवडला असेल तर त्यांनी जाऊन चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा। नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटेचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा पाहू शकाल। तर चला आज चिन्मय जाणार आहे वन डेच्या ट्रिपला कंपनीतून। तर चला त्याला चाय वगैरे देते आणि मग आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते। आणि मोनिश पण खूप लवकर उठले, त्याला पण कामावर जायचं आहे, तर त्याच्यासाठी आता चिकन बॉईल करायला ठेवलं आहे मी। तो बोलला मी चिकन घेऊन जातो बॉईल केलेला टिफिनमध्ये। तर चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी आता कंटिन्यू राहा। ओके शुभम मेरे लिए खाऊ लेके आना उधर से। उधर चिकन बनेगा, लेके आता हूँ। चिकन नहीं चाहिए, चिकन तंदूरी चलेगा। हाँ तुम्हारा तंदूरी आते से ठंडा हो जाएगा। चला चिन्मय चालला, चिन्मय शुभम चालले वन डेच्या ट्रिपला। जा चला बाय बाय। त्याला पण नाही जा, सोनूला तुझ्या सोनूला पण नाही, याच्या उडावा असं वरती गाडीच्या ना बाबुडी। तू जातोस ना एसी मध्ये? कपड़े इसको उड़ाना पड़ेगा चादर से। लक्की को लेके जाओ, लक्की को बहुत जरूरत है। चलो हाँ चल लकी बाय। माझ्या तोंडाकडे बघते तू, बाय बाय करते माझ्या तोंडाकडे बघते। चला जाऊ बाबा यो यो तू जाते का सोनू तू दादाच्या सोबत? चल माय चला जा जा सोडायला जा, जा रस्त्यापर्यंत सोडायला। आता आता येशील ना, आता बॅग आहे हा रामी चला ये चल चला। अरे आला नको रस्ता होईल तो, गेला पुढं सोडायला सगळं। तर तू जातोस दादाला सोडायला आपले? जातो तू लकुल्या, तू दादाला सोडायला जातोस का बापू रस्त्यावर? सोनू ये चिन्मयचा सकाळी निघाले ट्रिपला जायला। ये बाबू बघते तो। चला मंडळी आता चाय ठेवलं एकीकडे मस्त अद्रक घालून। मोनिश आता चाललं आहे कामावर, आज लेट झालं आहे मोनिशला। ओके आणि आता एका साईडला हे बनवते, अंडा आणि ब्रेड बनवते। चला आता मोनिशला चाय नेऊन देते। घर काय बोलला चहा सोप्या? सकाळी सोप्याला चहा पजला, घे दुसरा घे। चला आता इथे मोनिशला ना नाश्ता बनवायला घेतलाय मी। चला व्यवस्थित मिक्स करून घेते, त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते।
इथे आता मोनिशचा नाश्ता रेडी झालेला आहे. जे चहा कसा ओढला सोप्यावर ते घाण घालून दे. चहा आणू का दुसरा तुला? जे खा आता. हे बघा आता इथे मोनिशला टिफिनला घेऊन जायला चिकन बॉईल केलं आहे. नाश्ता वगैरे केला आहे. मोनिश पण नाश्ता वगैरे केला, टिफिन घेतला आणि तो पण गेला कामावरती आता. तर चला आता माझ्याकडे थोडेसे काही कपडे धुवायचे आहेत. कपडे म्हणजे ज्या पोतल्या आहेत ना ते धुवून काढायचे आहेत मला आज. बरं एकदम सुकून वगैरे ठेवते उन्हामध्ये. तर चला आता जे पण काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरा दळण पण घेऊन जायचं आहे चक्कीमध्ये. आणि आज ना मला ब्लाऊज ज्या काही 2 साड्या घेतलेल्या आहेत त्यांचे ब्लाऊज पीस कट करायचे आहेत. आणि बघू आज मला किती शक्य होतं आहे ब्लाऊज शिवायला. आता चिन्मय तर गेला आहे ट्रिपला, तो तर काही रात्रीच येणार आहे. आता जेवणाचं काही एवढं टेन्शन नाही. तसं नाश्ता वगैरे केला आहे आणि रात्रीच्या भाकऱ्या पण आहेत. आणि आता जेवायला आम्ही 2घंच जण आहोत, त्याच्यामुळे काही एवढं जेवणाचं काही टेन्शन नाही आता. तर आज मला मस्त मोकळा वेळ भेटेल, त्याच्यामध्ये लगेच मग ब्लाऊज शिवायचं जरा बघते. माप वगैरे काढून कटिंग वगैरे करून मग ब्लाऊज शिवायला घेते. तर आता ज्या या आहेत ना पोतल्या आहेत ना ते जरा धुवून काढते. कपडे तर मशीनलाच लावलेले होते. आता कपडे म्हणजे झालेत मशीनचे, ते पण लगेच सुकायला टाकेन मग. ओके चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू आणि जे पण काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आज संध्याकाळी भाकऱ्या पण द्यायच्या आहेत. एक 40 भाकऱ्यांची तर ऑर्डर ऑलरेडी मला आत्ता आलेली आहे. आताच कॉल येऊन गेला आहे, गावातच द्यायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून जर कोणाच्या आल्या तर मग त्या पण द्याव्या लागतील. तर चला जे पण काय होईल तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी आता कंटिन्यू राहा. ओके चला. लोक तुला काय शिंका आल्यात? शिंका आल्यात बाबू तुला? बच्चू शिंका देतोय तू? बघते म्हणजे तोंडाकर नक्की. चला. आणि ऊन असा भयंकर पडला आहे ना मंडळी, असा भयंकर पडला आहे ना काय विचारायला नको. मला तर असं वाटतं आपल्या फाट्या अंगणामध्ये सुकतील. ऊन पडला आहे डेंजर फाट्यांवरती. बरं आहे चला सुकतील, इथंच बरं आहे तेवढा. चढ उतर करायची गरज नाही मग एवढी ना. जे पोचल्या आहेत ना त्यावर धुवून घेते. आणि आज ना भाकरी बनवतो ना आपण ज्या परलीमध्ये, ती परली पण धुवून काढायची जरा. 8-10 दिवस झाले दिसले आता तिला पण. तर मंडळी आता ज्या पोतल्या आम्ही धुवून ठेवलेल्या होत्या ना त्या सगळ्या आता या फाट्यांवरती सुकत टाकल्या आहेत. बरं पटकन सुकतील पण. हे बघा चला आता तिकडे परलीमध्ये परली धुवायचं काम सुरू करते लगेच. त्याच्यानंतर मग जेवणार. नाही तर मग जेवली ना की जरा आळस येतो लगेच मग त्याच्यामुळे. तुम्ही इथे एक बादली टाका. चला मंडळी क्लीन करायला द्या. तर आता परली पण धुवून झाली. आणि आता सकाळची जी काही कामं माझी होती ती बऱ्यापैकी आता माझ्या आवरल्यात. तर आता फ्रीजमध्ये ज्या भाकऱ्या ठेवल्यात ना ते गरम करते आणि खाऊन घेते. जेवायला आम्ही दोघेच आहोत त्याच्यामुळे ऑमलेट वगैरे बनवूनच खाईन येतं. नाहीतर मग मस्त तेळावरती ना बोंबली वगैरे तळे. ओके आता जेवते आणि थोडासा आराम करते एक अर्धा घंटा तरी. त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग मी कंटिन्यू करते. ओके चला. आणि वारा इतका भारी सुटला आहे ना आत्ता बाहेर, एकदम जबरदस्त. दुपार झाली ना की एवढा वारा सुटतो ना की डायरेक्ट संध्याकाळपर्यंत वारा असतो तो. तर मस्त वाटतं. मी आता ते परली वगैरे साफ करून आली ना त्याच्यामुळे पूर्ण गरम झालेलं नसतो मला. चला आता भेटते तुम्हाला डायरेक्ट सगळं जेवण वगैरे आवरल्याच्या नंतर. थोडंसं आराम करते. एक संध्याकाळी ते 3:30-4पर्यंत तुम्हाला आता भेटते मी. ओके. A few moments later. चला मंडळी आता एक 4:30 वाजायला आल्यात. आणि आता मी उन्हाळ्याला इथे पाणी ठेवलं आहे चुलीवर. हे बघा तुम्हाला माझ्या बॅक साईडला दिसतच असेल. एक 40 भाकरी आपल्याला आता द्यायच्या आहेत. आणि हे गावातलीच ऑर्डर आहे मला. ओके गावामध्येच द्यायच्या आहेत. चलो अजून चिन्मय काय आलेलं नाही आहे. चिन्मयला यायला एक 10-11 वाजतील रात्रीचे. मनीष पण काही जेवायला नाही आला. त्याला सकाळी चिकन बॉईल करून दिलेलं तरी टिफिन घेऊन गेला इथे. तिथे खाल्लं असेल त्याने. उन्हाळ्याला पाणी ठेवलं इथे. A few moments later. मंडळी एक 40 भाकऱ्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर चला आता 15 भाकरी जे आहेत ते थंड झाले आहेत ते लगेच पॅक करून घेते. आणि आता या 25 भाकरी अजून थोड्याशा गरम आहेत तर त्या थंड करायला ठेवल्यात.
थंड झालं की लगेच पॅक करून घेते. ओके. आणि एक संध्याकाळचे बरोबर 6 वाजलेले आहेत आणि एक 5 वाजता मी भाकऱ्या करायला घेतलेल्या एका घंट्यामध्ये म्हणजे एका तासामध्ये आपल्या या 40 भाकरी कंप्लीट झालेल्या आहेत. 40 भाकरी आणि प्लस 3 भाकरी एक्स्ट्रा झाल्यात, मग ते घरामध्ये ठेवल्या जातात. पण ओके, जर आता 6 वाजल्यात, अजून जर कोणाचा कॉल आला तर मग पटकन लगेच दुसरा उन्हावणा घेईन मी, म्हणजे उकड काढायला घेईन पटकन जर कोणाचा कॉल आला तर. ओके चला, तर या थंड झालं की लगेच पॅकिंग करून घेते. आणि मला घाम बघा किती आलं आहे. चुलीजवळ भाकऱ्या करायचं म्हणलं खूप कठीण काम आहे, पण काय करणार, चुलीवरची आणि खापरीवरची भाकरी कशी चविष्ट लागते, एकदम भारी असते भाकरी. त्याच्यामुळे थोडासा त्रास, कारण की आपले कस्टमर पण खुश झाले पाहिजे आपल्या भाकरी खाऊन, त्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे, त्यांना पण भाकरी आवडली पाहिजे. त्याच्यामुळे थोडासा अजून मी त्रास घेते आणि चुलीवरच्या भाकऱ्या कस्टमरला करून देते. ओके चला, आता खापरीच्या भाकरी आहेत आपल्या सगळ्या, तुम्ही बघू शकता. हे बघा सगळ्या खापरीच्या भाकरी आहेत आपल्या, हे देखो. ओके चलो मंडळी, आपल्या आता भाकऱ्या झालेल्या आहेत 40. आता या 25 भाकरी आहे तिकडे पसरून ठेवल्यात या, कारण की ते अजून थोड्या गरम आहेत त्याच्यामुळे. आणि ते या 15 भाकरी. ओके, आता या ज्या थंड्या झाल्यात 15 भाकरी या लगेच पॅक करून घेते. मोनिशला पण आता जेवण वाढलं आहे मस्त. जेवणामध्ये ना चिकन आहे, सुकट बनवले मस्त, आणि आंबा, कांदा आणि तांदळाच्या भाकऱ्या. ओके, येताना मोनिश सामान पण घेऊन आले घरी. चला ओपन करू आपण ना, बघू काय काय सामान घेऊन आले. हे कोलगेट, अजून मेडिमिक्स. मेडिमिक्स साबण काय आणलं? अरे डव साबणचा अख्खा बॉक्स आहे अजून. बॉक्समध्ये फक्त एक साबण काढले काल, त्याच्यापेक्षा या आणायचं होतं, कपड्याची पावडर आणायची होती. मग साबणांचा अख्खा बॉक्स, तरी साबण घेऊन शाले मी आंघोळीचं. आणि सगळं अंगात दवाचा का उठल्यापासून. कपड्याची पावडर आणायची ना, कपड्याची पावडर संपायला आली आता. मी त्या 40 भाकरी केल्या, त्याच्यानंतर मग प्लांटवर गेली. हे गेलेले बाहेर, मग मी प्लांटवर गेली. आणि मग एक 8 वाजता अजून भाकरींसाठी कॉल आला. 12 भाकरी पाहिजे होत्या गुंदवलीला, आणि गावामध्ये अजून एकाला 10 भाकरी पाहिजे होत्या. तर म्हणजे अशा टोटल किती 22 भाकरी पुन्हा मला द्यायच्या होत्या. मग हे जेव्हा आपला आले ना, मग ह्यांना प्लांटवर बोलवलं आणि मग मी घरी आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मदत करायला चिन्मय पण नाही, म्हणजे चिन्मय सकाळीच गेले ट्रिपला, तो आता रात्री घरी येईल. आणि मोनिश तर आत्ता आले जस्ट. मग तेवढ्या भाकरी मला एकलंच करायला लागल्या. आणि मग त्या 40 भाकरी आधीच दिलेल्या आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या 22 भाकरींची ऑर्डर आली. मग त्या आत्ता करून झाल्यात. आणि मग एकीकडे सुकट बनवत ठेवलेली, चुलीवरच केल्या, गॅसवर करणार होती भाकरी, पण बरं जाऊच, त्याला चूल पेटलेलीच होती ना, लगेच चुलीवरतीच करून घेतलं. ओके चला, आता मोनिश पण आले, सामान पण आणले, येताना जेवायला दिले त्याला. आता चिन्मयला एक 10:30-11 वाजता घरी यायला, 11 वाजता बोलते घरी यायला, 11 सव्वा 11 बघा येते किती वाजता येते. तो आता मी पण फ्रेश वगैरे होते, त्याच्यानंतर जेवायला घेते. चला हे बघा, चिन्मय पण घरी आलाय आता. बाबा लकीला खाऊ घेऊन आलाय का काय? मम्मीला नाही आणलास का? ओ लोणावल्याची चॉकलेट. ओ भाई साहब, लोणावल्याची चॉकलेट घेऊन आलाय बोरे. बघू चला कोणते चॉकलेट आणलेत. हे बघा जेलीची चॉकलेट. ओ भाई साहब, अजून चिक्की पण आणले. चिक्की जळाले का बॉक्स आणले चिन्मय? लोणावळ्यास फेमस मिक्स चिक्की, मस्त मस्त. अजून मम्मीसाठी काय आणलेस? हा काय, जाम मजा केली का? चल आता फ्रेश हो न जेव चल. नाही आता चिन्मय पण आलाय आणि चिन्मयने भरपूर आता खाऊ घेऊन आलाय. ओके चला, तुम्ही पण फ्रेश वगैरे झाली. आता आम्ही जेवायला बसतो सगळीजण. मोनिशला ते जेवायला दिले आणि आता आम्ही पण जेवायला. चिऊ जेवतोस ना? जेवतो ना? का स्टेटस लाईक येतात. स्टेटस ठेवले मी, ज्याचं तुम्ही बघतात लाईक करतात त्याला. आवरा यूट्यूब व्हिडिओला पाहिजे लाईक करा, अजून लोकांपर्यंत तरी व्हिडिओ असेल. चला मंडळी, आता जेवण वगैरे आमची आवरल्यात आणि
चिन्मय काय जेवला नाही, चिन्मय वाटतं जेवण झालं आहे तिकडनं. आता गेला तो पण फ्रेश व्हायला. मोनिश तर जेवला आणि झोपायला पण गेला कधीचाच. ओके, आता मी पण ब्लॉगचा एंड कर. रूममध्ये आहे बघ. तुझ्या मशीनमध्ये टाकले धुवायला चिन्मय. झाले, दुसरी घे जा वरून. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.